नमस्कार, मी डॉक्टर विजय मोरे. मी व आमचा टीम खूप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा, उर्वरित महाराष्ट्रातून व्यसनमुक्ती मानसिक आरोग्यासाठी आम्ही काम करत असे. गेल्या 25 वर्षापासून काम करत असताना होपच्या माध्यमातून 50,000पेक्षा जास्त रुग्णांना उपचार, पुनर्वसन आणि मार्गदर्शन आणि OPD म्हणजे बाह्य मार्गदर्शन या माध्यमातून त्यांना बाहेर काढण्याचं काम व त्यांना नवसंजीवनी देण्याचं काम होपच्या माध्यमातून करण्यात आलेलं असून आपल्या केंद्रामध्ये पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान, उत्तराखंड 4 ते 5 स्टेटमधनं पेशंट येत असून मानसिक आरोग्य आणि व्यसनाधीनते पेशंट येत असून त्यांच्यावर उपचार, पुनर्वसन आणि मार्गदर्शन केलं जातं. उपचाराची पद्धत होपच्या माध्यमातून करत असताना त्याचं पूर्ण निर्विषीकरण केलं जात असतं, डिटॉक्सिफिकेशन केलं जात असतं, त्या पद्धतीचे लॅब रिपोर्ट्स केले जातात. त्याच्यासाठी आमची सायकेट्रिकची टीम, आमची फिजिशियनची टीम, आमचे काउन्सिलर्स सगळे टीम त्या पेशंटच्या वर काम करत असते आणि काम करत असताना त्यावेळेस त्याला त्या पद्धतीचं डाएट दिलं जात असतं. डाएटमध्ये 2 वेळचं जेवण, 2 वेळचा चहा, 1 वेळचा नाश्ता, रात्री झोपताना 1 ग्लास दूध वगैरे या सगळ्या गोष्टी त्याला प्रोव्हाइड केल्या जात असतात आणि ते करत असताना अधिक त्याच्यावर शारीरिक ट्रीटमेंट केली जाते. त्यानंतर मानसिक उपचारासाठी आमचे सायकेट्रिस्ट डॉक्टर भूषण चौधरी सर, त्यानंतर आमच्या पूजा दुबे मॅडम, आमच्या डायरेक्टर सुनीताताई मोरे, या सगळ्या आम्ही एकत्र येऊन आम्ही त्यांच्यावर एक काउन्सिलिंग आणि सायकेट्रिक ट्रीटमेंट मी स्वतःसुद्धा त्याच्यावर मार्गदर्शन करत असतो. आणि हे करत असताना त्यांचं पूर्ण आम्ही एक दिनचर्या ते तयार केलेली आहे. दिनचर्यामध्ये सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 10 पर्यंतचं आमचं पूर्ण उपक्रम या माध्यमातून सुरू असतो त्यांचं मन परिवर्तनासाठी. त्याच्यात योगासन असतील, व्यायाम असतील, ध्यानधारणा आहे, त्यानंतर त्यांना लेक्चर्स आहेत, ग्रुप लेक्चर्स आहेत, काउन्सिलिंग आहे, वैयक्तिक काउन्सिलिंग आहे, योगासन आहे, मेडिटेशन आहे, या सगळ्या पद्धतीतून आम्ही त्यांना ध्यान करत असतो. पण ह्या कार्यक्रम सुरू राहत असताना दिवसभराचा त्यानंतर आमच्या त्याच्यात मेडिकल चेकअप वगैरे पण आमचं सुरू राहत असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय असा असतो की ते करत असताना आम्ही त्यांच्या कुटुंबाला सुद्धा की आम्ही त्यांची कौटुंबिक काउन्सिलिंग केली जात असते, त्यांना मार्गदर्शन केलं जात असतं की व्यसनाधीनता मुळे होणारा जो मानसिक आजार आहे त्या मानसिक आजारावर नेमकं काय केलं जात असतं. हा आजारातनं बाहेर काढण्यासाठी हा सायकोसिस असेल, डिमेन्शिया असेल किंवा डिप्रेशन असेल, जे जे काही आजार या आपल्या रुग्णांना होत असतात त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी आम्ही तो या 45-90 दिवस का 1 महिन्याचा जो कालावधी तो पेशंट आमच्याजवळ देत असतो त्या कालावधीमध्ये आम्ही कशा पद्धतीने उपचार केला असतो हे कौटुंबिक मार्गदर्शनामधून आम्ही त्यांना करत असतो. त्या पद्धतीने त्यांना इथे गार्डन खेळ्स वगैरे असतात. आमची पूर्ण टीम या माध्यमातून त्यांच्यावर कार्य करत असते. त्यांना सगळ्या पद्धतीने जेवण वगैरे सगळ्या पद्धतीने दिलं जात असतं आणि ज्या अशा पद्धतीने त्यांना आम्ही हळूहळू बाहेर काढण्याचं कार्य करत असतो. त्याचप्रमाणे होपच्या माध्यमातून आम्ही पिंपरी चिंचवड शहर असतील तर बाहेर ज्या ठिकाणी आम्हाला ग्रामीणमध्ये आम्हाला व्यसनाधीन आणि मानसिक आरोग्यावर व्याख्यानासाठी बोलवत असतं. त्याचं प्रमुख कारण असं असतं की आजची जी तरुणाई आहे ते तरुणाई व्यसनाकडे वळालेली आहे आणि त्या तरुणाईला मार्गदर्शनासाठी विद्यापीठ, IT सेक्टर वगैरे या ठिकाणी आम्ही गेलेलो. पण त्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो व्याख्यानासाठी किंवा मार्गदर्शनासाठी तर बरीच तरुणाई दिशाहीन झालेली आम्हाला दिसते. तर मी या सगळ्या तरुणाईला एकच संदेश देऊ इच्छितो की आता तुम्ही तिथंच तुम्ही थांबावं, कारण हा व्यसन हा एक फार मोठा भयंकर आजार आहे, खूप मोठा राक्षस आहे. तो आपल्यापर्यंत किंवा आपल्या कुटुंबापर्यंत येऊ देऊ नका. म्हणून या दिवाळी निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना एक सदिच्छा आणि एक संदेश देऊ इच्छितो की येणारी दिवाळी आपण व्यसनमुक्त साजरी करूया, त्यानंतर मानसिक आरोग्य मुक्त साजरी करूया आणि एकदम आपल्या कुटुंबाबरोबर चांगल्या पद्धतीने साजरी करावी. हे मी आपल्या लोकवार्ता चॅनलद्वारे आपणास एक संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद.